श्री स्वामी समर्थ. सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे, तर बऱ्याच जणांनी नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास धरला असेल. तर आपण जसं नवरात्रीचा उपवास जी घटस्थापना असते ती घटस्थापना योग्य पद्धतीने करतो, तसंच घट उठवलं देखील योग्य पद्धतीने केलं जातं. तर नवरात्रीचा उपवास ज्यांचा 9 दिवसांचा आहे, तर अशा महिलांनी 9 दिवसाचा उपवास कधी सोडायचा, किंवा काही जण उठता बसता उपवास धरतात, तर हा उठता बसता उपवास कधी धरावा, त्यानंतर उपवास कधी सोडावा, त्यानंतर आपण जे घट उठवणार आहोत तर ती घट कधी उठवायचे, त्यानंतर कडाकणे धपाट्याची माळ घातली जाते, तर कडाकणे धपाट्याची माळ कधी घालायची, पुरणपोळीचा नैवेद्य कधी करायचा, कडाकणे धपाट्याचा नैवेद्य कधी करायचा, उपवास कसा सोडायचा, अशी बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तुम्ही पहिल्यांदाच जर माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आपण घटस्थापना कशी शुभ मुहूर्त पाहून, योग्य तिथी, योग्य वेळ पाहून, योग्य पद्धतीने घटस्थापना करतो, तसेच घट ही योग्य पद्धतीने उठवले जातात. तर आश्विन प्रतिपदेला शारदीय नवरात्रीची सुरुवात होते. घरोघरी घटस्थापना केली जाते. घरामध्ये अखंड दिवा लावला जातो. त्यानंतर 9 दिवस आपण मनोभावे देवीची उपासना करतो, आराधना करतो. त्यामध्ये देवीची ओटी भरली जाते. घरामध्ये घटस्थापना केली जाते, कलश स्थापना केली जाते, कुंकुमार्चन केलं जातं. काही जण दुर्गा सप्तशतीचा पाठही करतात. तर मनोभावे आपण कुलदेवतेची ओटी भरतो, कुलदेवतेची उपासना करतो, कारण की या दिवसामध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. तर 9 दिवसाची उपासना झाल्यानंतर आपण 9व्या दिवशी व्रताचं पारणा करतो, आपण उपवास सोडतो. त्यानंतर घट देखील उठवले जातात. काही ठिकाणी घट दसऱ्याच्या दिवशी उठवले जातात, तर काही ठिकाणी घट हे नवमीच्या दिवशी उठवले जातात. तर काही वेळेस काय होतं, पंचांगानुसार काही वेळेस काही वर्षी जी दशमी आणि नवमी तिथी म्हणजे दसरा आणि नवमी तिथी एकाच दिवशी येते, तर त्यावेळी घट उठवण्याची तिथी थोडीशी बदलते. तर यावर्षी तसं नाही आहे. 9व्या दिवशी नवमी आहे आणि 10व्या दिवशी विजयादशमी म्हणजे दसरा आहे. त्या दिवशी देवी विजया स्वरूपात असते आणि या दिवशी आपण सगळेजण दसरा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. घट कधी उठवावे म्हणजे घट कधी हलवावे, घटाचं विसर्जन यावर्षी 2023 मध्ये कधी आहे, तर 15 तारखेला आपल्याकडे घटस्थापना झाली. त्यानंतर आपण 9 दिवस देवीची उपासना करतो आणि काही जण 10व्या दिवशी म्हणजे दशमीला घट उठवतात, काही जण नवमीला उठवतात. तर मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे काही वेळेस तिथी ही एकत्र येते. तर यावर्षी तसं नाही आहे. तर खंडे महानवमी या दिवशी घट उद्यापन केलं जातं, घट विसर्जन केलं जातं, घट हलवले जातात. तर बऱ्याच ठिकाणी यावर्षी खंडे महानवमी म्हणजे 23 तारखेला आलेले आहे. 23 ऑक्टोबर रोजी सोमवारी आपल्याला घट उद्यापन करायचं आहे, घट विसर्जन करायचं आहे, घट हलवायचे आहेत. तर ज्यांचा 9 दिवसांचा उपवास आहे त्या 9 दिवसांचे उपवास देखील आपण या दिवशी सोडायचे आहेत, कारण की या दिवशी नवरात्र उद्यापन आहे आणि या दिवशी उपवासाची पारणा केली जाईल. त्याशिवाय शस्त्रपूजा देखील या दिवशी खंडे महानवमीलाच आलेली आहे. काही जण 24 तारखेला म्हणजे दसऱ्या दिवशी छत्रपूजा करतात. तर तुमच्याकडे काय कुळाचार आहे, काय पद्धत आहे, त्यानुसार तुम्ही करू शकता. परंतु कॅलेंडरनुसार, पंचांगानुसार 23 तारखेला खंडे महानवमी दिवशी व्रताचं उद्यापन करायचं आहे. आपण व्रत सोडायचं आहे. उपवास जो 9 दिवसाचा केलेला आहे तो यावेळेस आपण घट उठवून उपवास सोडायचा आहे. घटस्थापना केल्यानंतर जेव्हा घट उठवले जातात, हलवले जातात, त्यानंतरच आपलं हे जे उपवास असतात ते उपवास सोडले जातात. तर कडाकण्या धपाट्याची माळ कधी घालायची, तर काही जण पंचमी सप्तमीला घालतात, परंतु शक्यतो काही जण आमच्याकडे अष्टमीला घातली जाते. तर दुर्गा अष्टमी म्हणजे ज्याला महाअष्टमी असं देखील म्हटलं जातं. तर 22 तारखेला दुर्गा अष्टमी आहे. तर 22 तारखेला आपण कडाकण्या धपाट्याची माळ करायची आहे. तर काही ठिकाणी कडाकण्यांचे देवीचे दागिने करून देखील माळ घातली जाते. तर आमच्याकडे कडाकणे आणि धपाटे अशी एकत्रित माळ घातली जाते. म्हणजे एका दोऱ्यामध्ये 5 कडाकणी आणि 4 धपाटी, किंवा 4 धपाटे आणि 5 कडाकणी अशी एकत्रित 9 वस्तू गोळा करून आपण त्याची माळ बनवली जाते आणि ही माळ देवीला घातली जाते. तर अष्टमीच्या दिवशी जी 8वी माळ असते ना, ती 8वी माळ कडाकणे धपाट्याची घातली जाते. तर यावर्षी 22 तारखेला रविवारी तुम्हाला कडाकणे धपाट्याचा नैवेद्य करायचा आहे आणि त्याची माळ आपण रविवारी घटाला घालणार आहोत. त्यानंतर 23 तारखेला खंडे महानवमी आहे. यावेळेस आपण उपवास सोडायचा आहे. तर ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी दुर्गा अष्टमीला उपवास धरायचा आहे आणि सोमवारी
खंडे महानवमी दिवशी घट उठवल्यानंतर उपवास सोडायचे। तर उठता बसता उपवास रविवारी 22 ऑक्टोबर या दिवशी आहे। तर या दिवशी तुम्ही दुर्गाष्टमी दिवशी उपवास धरा। ज्यांना 9 दिवस उपवास करणं शक्य नाही त्यांनी केवळ दुर्गाष्टमीचा उपवास केला तरीही आपल्याला पूर्ण 9 दिवसाचं फलप्राप्ती होते। त्यामुळे ज्यांना काही जणींना जर मनामध्ये इच्छा असेल किंवा तब्येतीमुळे किंवा इतर कारणामुळे तुम्हाला जर नवरात्रीचा उपवास धरणं शक्य होत नसेल तर त्यांनी दुर्गाष्टमी या दिवशी नवरात्रीचा उपवास अवश्य धरावा। दुर्गाष्टमी ही खूप ह्या 9 दिवसातील महत्त्वाचा दिवस आहे आणि दुर्गाष्टमी महाअष्टमीच्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता, देवीची ओटी भरू शकता। त्यानंतर तुम्ही घरामधील देवीच्या मूर्तीवरती टाकावरती किंवा एखादी सुपारी घेऊन देवीवरती कुंकुमार्चनही करू शकता। तर तुमच्या मनामध्ये ज्या काही सेवा करण्याची इच्छा आहे त्या तुम्ही 22 तारखेला रविवारी महाअष्टमी दिवशी दुर्गाष्टमी दिवशी करू शकता। तर ज्यांना उठता बसता उपवास धरायचा आहे त्यांनी 22 तारखेला धरा आणि 23 तारखेला देव हलवल्यानंतर तुम्ही उपवास सोडा। तर खंडे महानवमी दिवशी आपण उपवास सोडणार आहोत। उपवास सोडताना पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो। तर पुरणपोळीचा नैवेद्य आपल्याला सोमवारी 23 तारखेला करायचा आहे। तर काही ठिकाणी दसऱ्या दिवशीही करतात, दसऱ्या दिवशी गोडाचं जेवण केलं जातं किंवा दसऱ्या दिवशी कधी कधी खंडे महानवमी आणि दसरा एका दिवशी येतो त्यावेळेस पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो। तर उपवास सोडायला आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे। तर देव हलवल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे। देव हलवायच्या अगोदर घट कसं उठवायचं हे देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच। तर त्यासाठी घट उठवायच्या अगोदरच आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर घट उठवायचा आहे, घट हलवायचे आहेत। घट हलवल्यानंतर जे घट आपण बसवलेला असतो, जी काही वेदिका असते, जे धान्य उगवलेलं असतं ते धन लगेच विसर्जन करायचं नसतं। ते धन आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जे घट असतं ते घट नेऊन आपण शेतामध्ये ठेवायचं असतं। त्याला शेतामध्ये भूमिपूजन केलं जातं असं देखील म्हटलं जातं। तर ही एक चूक तुम्ही अजिबात करू नका। आपलं जे उगवलेलं धन आहे ते तुम्ही लगेच विसर्जन करू नका। दसऱ्या दिवशी देखील सीमोल्लंघन म्हणजे शिलांगण केलं जातं। सगळी पुरुष मंडळी शिलांगण करायला जातात कुलदैवताचं। त्यावेळेस देखील जी गांधी टोपी घातली जाते त्या गांधी टोपीमध्ये हे धान्य उगवलेले जे अंकुर आहे ते अंकुर घालून गेलं जातं। शिवाय जी शस्त्रपूजा करतो दसऱ्या दिवशी आपण जे सरस्वती पूजन करतो त्याला देखील हे आपलं उगवलेलं धन देवाला वाहिलं जातं। त्यामुळे जे आपला घट आहे तो जे नव्याने घटस्थापना केलेली आहे बऱ्याच जणांनी तर त्यांनी लगेच घट विसर्जन करायला जाऊ नका। जे धन आहे ते घरामध्येच ठेवा आणि घरामध्ये ठेवून आपण जे कोजागिरी पौर्णिमा आहे त्या दिवशी आपण आपल्या गार्डनमध्ये आपल्या शेतामध्ये हे जे धन आहे जे उगवलेलं घटस्थापनेची वेदिका आहे ती तुम्ही नेऊन ठेवायची आहे। तर अगोदर तुम्ही कधीही विसर्जन करू नका। तर दसऱ्या दिवशी तुम्ही दसऱ्याचा जो विजय मुहूर्त आहे ते 2:18 पासून ते 3:04 आहे। तर यावेळी तुम्ही विजयादशमीची पूजा करू शकता, गाडीची पूजा करू शकता, वाहन पूजा केली जाते, आपली तुमची जी दुकानं असतील तर दुकानांची पूजा केली जाते। तर हा विजय मुहूर्त आहे 2:18 ते 3:04 दुपारी। तर त्यावेळेस तुम्ही दुकानाची पूजा, त्यानंतर शस्त्रपूजा, वाहनांची पूजा करू शकता। तर मी पुन्हा एकदा सांगेन, नवरात्रीच्या उपवासाचा पारणा म्हणजे 9 दिवसाचे उपवास हे 23 तारखेला सोमवारी सुटतील। त्यानंतर आपण घट उठवायचा आहे तर घट देखील आपल्याला 23 तारखेला उठवायचे आहे सोमवारी आणि ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी दुर्गाष्टमीला उपवास धरायचा आहे रविवारी 22 तारखेला आणि 23 तारखेला सोडायचा आहे। 24 तारखेला आपण विजयादशमी म्हणजे दसरा हा सण साजरा करणार आहोत। तर उपवास कसा सोडावा, तर उपवास सोडत असताना काही जण जे आदल्या दिवशी कडाकण्याने धपाटण्याचा नैवेद्य केला जातो तो नैवेद्य देखील ठेवला जातो आणि उपवासा दिवशी हा नैवेद्य खाऊन देखील उपवास सोडला जातो। तर काही ठिकाणी लाल भोपळा खाऊन सोडला जातो, तर काही ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भेंडी खाऊन देखील उपवास सोडला जातो। तर शक्यतो आपण पुरणपोळी करतो, तर पुरणपोळी हा गोडाचा नैवेद्य जो केलेला असतो देवाला तो प्रसाद म्हणून खाऊन देखील नवरात्रीच्या 9 दिवसाच्या उपवासाचं पारणा केलं जातं। तर अशा पद्धतीने जे 9 दिवसाचे उपवास आहे ते उपवास सोडले जातात। तुम्हाला शक्य असेल तुम्ही कडाकणे धपाटे जर केलेले असतील तर त्यातला थोडासा नैवेद्य ठेवा आणि तो खाऊन देखील उपवास सोडू शकता किंवा पुरणपोळीचा नैवेद्य खाऊन देखील उपवास सोडू शकता। तर अशा पद्धतीने आपण उपवास सोडायचा आहे। तर अजून काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा, मी तुमच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करीन। तर घट कसे उठवावे याचा प्रत्यक्ष व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण की आपण घटस्थापना जशी योग्य
पद्धतीने करतो तसंच घट विसर्जन देखील योग्य पद्धतीने केलं जावं. तर यासाठी घटउद्यापन कसं करावं याचा प्रत्यक्ष व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे, त्यामुळे तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही. तर त्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.